नमस्कार मित्रांनो. पाँचों उंगलियां घी में और सिर कढाई में. हिंदीमधील ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल आणि नेमका अशाच प्रकारचा अनुभव तुळ राशीकरता डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी असणार आहे. कारण सर्व ग्रह तुमच्यासाठीच आलेले आहेत किंवा उभे राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो वक्रीय होऊन तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीकरता महत्त्वपूर्ण ग्रह जसे की शुक्र आणि बुध हे सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आहेत. नंतर ते तृतीयात भ्रमण करणार आहे. राशीचा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह, ज्याला आपण राजयोगकारक ग्रह म्हणतो, तो सुद्धा शनी तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करत होता. तो वक्री होता, परंतु तो सुद्धा आता मार्गस्थ झालेला आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर बऱ्याचशा शुभ घटना हे तुमच्यासाठी घडून येणार आहेत डिसेंबर महिन्याकरता. अर्थात तुमच्या आयुष्याचं कोणतं असं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. हा द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 20 तारखेला. याचप्रमाणे राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह गुरु हा तुमच्या दशम स्थानातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. कुठल्याही प्रकारचे त्रास शारीरिक किंवा मानसिक तुम्हाला येणार नाहीत, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येणार आहे. कारण भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, पंचम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. पूर्ण जोशाने, पूर्ण ऊर्जेने तुमच्या मनातले ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, त्या जरूर पूर्ण करायच्या तुम्ही मागे लागा. आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच येणार आहेत. काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तर. आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे, मंगळ हा धनस्थानामध्येच भ्रमण करत आहे. तिथेच रवी, बुध, शुक्र सुद्धा आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानातून तुमच्या दशम स्थानातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा तुमच्या द्वितीयातून तृतीयात, आणि राशीचा जो लाभेश आहे रवी, हा सुद्धा तुमच्या द्वितीयातून तृतीयात भ्रमण करणार आहे. एकंदरीत या सर्व ग्रहांबद्दल सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. म्हणजे जे तुम्ही जी काही कामं कराल त्याला योग्य तो मोबदला मिळेल. आधी जर काय कामं केलेली असतील ती पूर्ण होतील. आर्थिक संदर्भात काही अडकलेले व्यवहार असतील ते मार्गी लागतील या संपूर्ण महिन्यामध्ये. मात्र इथे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे तुळ जी रास आहे हे मुळातच लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. त्याच्यामुळे खर्च सुद्धा जास्त होता. आणि या महिन्यामध्ये रवी आणि मंगळ हे दोन पुरुषग्रह सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. त्या अन्वये खर्च हे थोडं जास्त होऊ शकतं. फक्त त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काळजी करू नका. गेल्या 2.5-3 महिन्यापासून जे काही तुमचे थांबलेले व्यवहार होते किंवा जे काही तोट्यात चाललेले व्यवहार होते, ते या महिन्यामध्ये अगदी सुरळीत होऊ लागतील. त्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे जर का तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ती या महिन्याच्या 8-9 तारखेच्या नंतर केली तर ती योग्य दिशेने नक्कीच होईल. तर एकंदरीतच आर्थिक स्तर हा तुळ राशीचा डिसेंबर महिन्यामध्ये अतिशय उत्तमच असणार आहे. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्दश आहे शनी, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय. तो आता मार्गस्थ झालेला आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे ताणले गेलेले नातेसंबंध होते ते आता रुळावर येतील किंवा पूर्ववत होतील. वास्तूच्या संदर्भामधले महत्त्वपूर्ण जर का कामं तुम्हाला करायची असतील, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं किंवा उपाय करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये जरूर करू शकता. याचप्रमाणे प्रेमसंबंध किंवा ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो त्याबद्दल सांगायचं झालं तरी सुद्धा गेल्या 2-3 महिन्यापासून तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणारा तुमचा जो समोरचा व्यक्ती आहे, त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग जे निर्माण झालेले होते किंवा नातं जे ताणलं गेलेले होते, ते बऱ्याच प्रमाणात पूर्ववत होईल. काळजी करू नका. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल तरी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. कारण भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा नवम दृष्टीने तुमच्याच स्थानाला पाहतोय, म्हणजे पंचम स्थानाला पाहतो आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तरी सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे काही त्रास झाले तर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. मात्र कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तमच असणार आहे. तुमची मानसिकता आणि एकंदरीत पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये जरूर दिसून येईल.
हीच गोष्ट विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा लागू आहे. विद्यार्थी वर्गाने जोरदारपणे तयारी करायची आहे आणि तुमच्या आशा अपेक्षा या संपूर्ण महिन्यामध्ये पूर्ण होणार आहेत. म्हणजे तुम्ही जे काही एफर्ट घेता, जे काही प्रयत्न करत आहात, त्याला योग्य ती दिशा या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं राहील, तर तुमच्या राशीकरता मंगळ जो ग्रह आहे, हा सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतो. अर्थात हा जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय स्वतःच्या राशीमध्ये. परंतु तिथेच रवी सुद्धा आहे. तर या महिन्याच्या जवळ-जवळ 12-13 तारखेपर्यंत वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. की तिथेच तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर तुमचं वैवाहिक जीवन अतिशय सुरळीत असणार आहे. काळजी करू नका. यानंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीच्या दशम स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा 5 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये येणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर तुमचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील आणि या संपूर्ण महिन्यामध्ये जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन-नवीन काही आयडियाज तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील त्या संदर्भात तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. तत्पूर्वी हे जे संपूर्ण जे ग्रहांचं राशांतर आहे, हे तूळ राशीसाठी अतिशय उत्तम, अतिशय आयडियल अशा प्रकारचं आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये आलेल्या संधींचा नक्की तुम्ही लाभ घ्या. ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 6 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर भाग्यस्थानातला जो गुरु आहे, हा त्रिकोण योग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार किंवा त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या काही गोष्टींबद्दल तुम्हाला विचार करायचा असेल, नवीन सुरुवात करायची असेल, तर साधारण 6 तारखेच्या आसपास करू शकता. भाग्याची साथ तुम्हाला या दरम्यान उत्तम प्रकारे लाभेल. दिनांक 7 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. इथे सुद्धा नवीन काही प्रोजेक्ट चालू करायचे असेल, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री काय व्यवहार असतील, तर ते या दरम्यान निश्चित हाती घ्या. ते सहजपणे पूर्ण होताना दिसते. दिनांक 8 जी तारीख आहे ही थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात अशुभ फलदायी ग्रहयोग जो आहे तो म्हणजे शनी मंगळाचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग. हा तुमच्या तृतीय आणि षष्ठ स्थानामधून होणार आहे. अर्थात या ठिकाणी थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. या दरम्यान जर का प्रवास योग काही जर का घडत असेल दिनांक 8 तारखेच्या आसपास, तरी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर दिनांक 10 तारखेला बुध आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्यावर तुमच्या द्वितीयातला जो बुध आहे हा प्रतियोग करणार आहे. साधारणतः या दरम्यान आर्थिक व्यवहाराकडे थोडंसं बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात तुमची दिशा चुकण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर द्वितीयातला जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अर्थात या दरम्यान हा जो कालावधी आहे किंवा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. खास करून जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तसंमध्ये काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित मिळतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात तुम्ही मांडलेले अंदाज हे बरोबर ठरतील. अनपेक्षित काही आर्थिक लाभ सुद्धा या दरम्यान होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर तृतीयातला जो शुक्र आहे हा केंद्रयोग करणार आहे. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान तुमचं धावपळ थोडीशी जास्त होईल आणि त्याचा प्रभाव थोडासा तुमच्या आरोग्यावरती जाणवू शकेल. तर त्या संदर्भात थोडं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण ठरेल. याचप्रमाणे नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा केंद्रयोग जो आहे हा दिनांक 24 तारखेला होणार आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. तर प्रलोभनाच्या मागे मुख्यत्वे करून लागू नका. यानंतर दिनांक 30 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर षष्ठातला जो शनी आहे हा केंद्रयोग करणार आहे. इथे सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. खास करून प्रवास योग या दरम्यान होऊ असतील तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 4 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ही 20 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे जास्त असतं. आपण जास्त भावनाशील होतो
आणि भावनाशील होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर त्या संदर्भात या महिन्याच्या 4 तारखेला आणि 20 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा विवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, हा संपूर्ण महिना तूळ राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. धन्यवाद.